लातूर तालुक्यातल्या अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीवर तात्काळ दखल घेत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर थेट मोहीम हाती घेत कारवाई करण्यात आली आहे। तर मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 4 टिप्परवर कारवाई करण्यात आली असून अवैधरित्या उत्खनन केलेले दगड, मुरुम आणि वाळू असलेल्या 4 टिप्परला ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तब्बल 3,15,620 रुपयांचा महसूल जमा करण्यात आला। तर याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात लातूरच्या तहसील प्रशासनानं मोठी कारवाई या ठिकाणी केलेली असून या विरोधामध्ये एक मोहीमच लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली आहे। काल झालेल्या कारवाईमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी 4 टिप्परवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। पहिला टिप्पर जो आहे त्यामध्ये अवैधरित्या गौण खनिज असलेला तो दगड आहे, दुसऱ्या टिप्परमध्ये वाळू आहे, तर इतर 2 जे टिप्पर होते त्यामध्ये मुरुम देखील या ठिकाणी वाहतूक करण्यात आली होती। अवैधरित्या हे गौण खनिज या ठिकाणी उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत होती। मात्र यावरती लक्ष ठेवून लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या नेतृत्वाखाली या 4ही टिप्परवरती कारवाई करत एकूण 3,15,620 रुपयांचा जो आर्थिक भुर्दंड आहे या वाहनावरती बसलेला आहे आणि या 4 पैकी 2 वाहनांनी ह्या रकमेचे भरणा करून या ठिकाणाहून हे 2 वाहनं गेलेले आहेत। मात्र 2 वाहनं या ठिकाणी अद्यापही आहेत। एकूणच या सगळ्या कारवाईनंतर या तहसील प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर लातूरच्या तहसीलदारांच्या या कारवाईमध्ये 3,15,620 रुपयाचा महसूल जो आहे तो जमा झालेला आहे आणि या कारवाया अशाच पुढेही चालू राहतील आणि ही मोहीम पुढेही चालू राहील या असं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले। यासोबतच या कारवाया आणि ही मोहीम सुरू असल्यामुळं अवैध उत्खनन आणि वाहतूक करण्याच्या विरोधामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। एकूणच जर ही कारवाई पाहता ही कारवाई अखंडितपणे पुढे चालू राहील किंवा नाही याबाबत साशंकता असली तरी या कारवाईमुळे मात्र महसूल प्रशासनाला 3 लाखांचा फायदा देखील झालेला आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।